हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी जे ऍक्ट्स आहेत त्याची ही सिरीज आपण इथे कंटिन्यू करत आहे. ठीक आहे. तसंच मी मागे पण एक्झाम पॅटर्न सांगितला होता, याच्यामध्ये पण आपण थोडं क्विक फॉरवर्ड मध्ये बघून घेऊ. जो एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मराठी सेक्शनचे 10 क्वेश्चन, इंग्लिश सेक्शनचे 10 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन, इंटेलेक्चुअल टेस्टचे 10 क्वेश्चन्स आणि रिलेटेड टॉपिकचे 60 क्वेश्चन. मीन्स जे लॉ आहे त्याच्यावर 60 क्वेश्चन्स जे आहे ते येणार आहे आणि त्यासाठी 60 मार्क्स आहेत. मीन्स हायएस्ट वेटेज जे आहे ते आहे. ठीक आहे. पण जे मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आहे हे सुद्धा आपल्याला चांगल्याने करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळणार. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि चांगला जे ऍक्ट्स आहे त्याचं चांगलं प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला ही एक्झाम क्रॅक होऊ शकणार. ठीक आहे. तर आज जे आहे तसंच आणखी एक सांगायचं आहे की बघा, ऍक्टच्या पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे इंग्लिश मराठी लँग्वेज मध्ये. सगळेच जे 9 ऍक्ट्स आहेत, ठीक आहे, असिस्टंट कमिशनर साठी, ते सगळे ऍक्ट्स इथे अवेलेबल आहे, जे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे आणि सगळेच ऍक्ट थेरी प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. ठीक आहे. तसंच मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण आपला थर्ड ऍक्ट जो आहे तो आजचा आहे द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949. याचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे आणि हा जो ऍक्ट आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट ऍक्ट आहे आणि सगळ्यात मोठा ऍक्ट आहे. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये जास्त भर आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 वर सगळ्यात जास्त द्यायचा आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की ही जी सिरीज आहे ही आता आपण टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट ठेवणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 चे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 इज अप्लिकेबल टू. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कोणावर लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑल अर्बन लोकल बॉडीज, सेकंड म्युनिसिपल काउन्सिल ओनली, थर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट अंडर द ऍक्ट अँड फोर्थ जिल्हा परिषद. तर करेक्ट आन्सर इज थर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट अंडर द ऍक्ट. या अधिनियमान्वये स्थापन झालेल्या महानगरपालिका, बिकॉज द ऍक्ट अप्लाइज ओनली टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन constituted by the state government through notification and does not govern other local bodies as per section 1 of 2. Next, second, a municipal corporation under the act is. या अधिनियमाखाली महानगरपालिका म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अ बॉडी कॉर्पोरेट विथ परपेच्युअल सक्सेशन, सेकंड अ स्टॅच्युटरी ॲडवायझरी ऑथॉरिटी, थर्ड अ डिपार्टमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ अ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. तर करेक्ट आन्सर इज फर्स्ट अ बॉडी कॉर्पोरेट विथ परपेच्युअल सक्सेशन, सतत उत्तराधिकार असलेली कॉर्पोरेट संस्था, बिकॉज एव्हरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज द बॉडी कॉर्पोरेट with perpetual succession and common seal capable of using being is sued is as per section 3. Next, third, the authority competent to constitute a municipal corporation is. महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, स्टेट लेजिस्लेचर, स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल काउन्सिल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन, बिकॉज the state government constitute a municipal corporation by issuing a notification in the official gazette as per section 3. Next, fourth, corporation under the act legally means. अधिनियमानुसार महानगरपालिका म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर अलोन, सेकंड स्टँडिंग कमिटी, थर्ड म्युनिसिपल कमिशनर अँड फोर्थ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲज अ होल. The correct answer is fourth, the municipal corporation as a whole, संपूर्ण महानगरपालिका संस्था, because the term corporation denote the entire municipal body and not individual authority or committee as per section 2 of 8. तसंच बघा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस
करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे जेणेकरून तुमचे सगळेच जे ऍक्ट्स आहेत ते कव्हर होतील. तसंच बघा नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन वेस्ट इन. महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी कोणाकडे असतात? तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर अँड जनरल बॉडी. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल कमिशनर, महानगरपालिका आयुक्ताकडे. बिकॉज all executive and administrative power for carrying out the function of cooperative waste in the municipal commissioner as per section 56. Next, sixth, the mayor of municipal corporation primary act as. महानगरपालिकेतील महापौर मुख्यतः कोणती भूमिका बजावतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑथॉरिटी, सेकंड सेरेमोनियल अँड प्रिसाइडिंग हेड, third financial controller and fourth appointing authority. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड सेरेमोनियल अँड प्रिसाइडिंग हेड्स, औपचारिक व सभासदध्यक्ष प्रमुख. बिकॉज the mayor presides over meeting of the corporation and performs ceremonial function while executive power rests with the commissioner as per section 19 and 22. Next 7, the standing committee is mainly responsible for. स्थायी समिती मुख्यतः कोणत्या बाबीसाठी जबाबदार असते? बघा ऑप्शन आहे ज्युडिकल डिसिजन, सेकंड एक्झिक्युशन ऑफ वर्क, थर्ड फायनान्शियल कंट्रोल अँड सँक्शन अँड फोर्थ कंडक्ट ऑफ इलेक्शन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्शियल कंट्रोल अँड सँक्शन, आर्थिक नियंत्रण व मंजुरी. बिकॉज द स्टँडिंग एक्सरसाइज फायनल सुपरविजन, बजेट कंट्रोल अँड सँक्शनिंग पॉवर ऑफ द कॉर्पोरेशन ॲज पर सेक्शन 95. नेक्स्ट 8, द नॉर्मल टर्म ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज. महानगरपालिकेचा सामान्य कार्यकाळ किती असतो? बघा ऑप्शन आहे 4 इयर, 5 इयर, 6 इयर and till dissolved by government. The correct answer is second 5 year. The term of municipal corporation is 5 year from the date of its first meeting unless dissolved earlier as per section 6. Next 9, after dissolution election to constitute new corporation must be completed within. बरखास्तीनंतर नवीन महानगरपालिका स्थापन करण्याची निवडणुका किती कालावधीत द्याव्या लागतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 6 month, 9 month, 1 year, 2 year. The correct answer is third 1 year. Fresh election must be completed within 1 year from the date of dissolution of the corporation as per section 6 of 3. Next 10th, which of the following committee is not compulsory for every municipal corporation? खालीलपैकी कोणती समिती प्रत्येक महानगरपालिकेसाठी अनिवार्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी, इम्प्रूव्हमेंट कमिटी, एज्युकेशन कमिटी, ट्रान्सपोर्ट कमिटी. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ ट्रान्सपोर्ट कमिटी, परिवहन समिती. बिकॉज a transport committee is constituted only in a specific municipal corporation where public transport service are provided as per section 63. Next 11, the municipal commissioner is appointed by. महानगरपालिका आयुक्ताची नियुक्ती कोण करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट, स्टँडिंग कमिटी. द करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. बिकॉज द म्युनिसिपल कमिशनर इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड इज अ जनरली अन ऑफिसर ऑफ द IAS और स्टेट सिव्हिल सर्व्हिस एज पर सेक्शन 54. नेक्स्ट 12th, द म्युनिसिपल कमिशनर होल्ड ऑफिस. महानगरपालिका आयुक्त कोणत्या अटीवर पद धारण करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍट द प्रेशर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड ऍट द प्रेशर ऑफ द मेयर, थर्ड नॉट अ फिक्स्ड टेन्युअर अँड फोर्थ टिल रिटायरमेंट एज. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऍट द प्लेजर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासनाच्या इच्छेपर्यंत. बिकॉज द कमिशनर होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट अँड डज नॉट एन्जॉय अ फिक्स्ड टेन्युअर ऍज पर सेक्शन 54 of 2. Next 13, the power to levy municipal taxes वेस्ट इन. महानगरपालिका कर लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी, कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट. द करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बिकॉज द कॉर्पोरेशन इज empowered to impose, alter or abolish municipal taxes under the act as per 127. Next 14,
म्युनिसिपल टॅक्स बिकम एन्फोर्सेबल ओनली आफ्टर. महानगरपालिका कर कधी अंमलात येतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पासिंग बाय स्टँडिंग कमिटी, सेकंड अप्रुव्हल ऑफ मेयर, थर्ड नोटिफिकेशन इन गॅजेट अँड फोर्थ सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. करेक्ट आन्सर आहे फोर्थ सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासनाची मंजुरी. बिकॉज इवन आफ्टर बिंग रिझॉल्व बाय कॉर्पोरेशन, municipal taxes require sanction of the state government before enforcement as per section 127 of 2. Next 15, the municipal fund is primarily used for. महानगरपालिका निधी मुख्यतः कशासाठी वापरला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, सेकंड पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ ऑफिसर, थर्ड म्युनिसिपल पर्पज अंडर द ऍक्ट अँड फोर्थ लोन टू द अदर बॉडीज. द करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युनिसिपल पर्पज अंडर द ऍक्ट, अधिनियमांतर्गत महानगरपालिका कामासाठी. बिकॉज ऑल म्युनिसिपल रिसिप्ट्स आर क्रेडिटेड टू द म्युनिसिपल फंड which can be utilized only for purpose authorized by the act as per section 105. तसंच बघा महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 ची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. थेरी प्लस एमसीक्यूज 165 सेक्शन्स कव्हर केलेले आहेत, 600 प्लस एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 16, द बजेट ऑफ द कॉर्पोरेशन इज फायनली सँक्शन बाय. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अंतिमतः कोण मंजूर करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी, स्टेट गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बिकॉज द स्टँडिंग कमिटी सिंक्रोनाइज द बजेट बट फायनल अप्रुव्हल रेस्ट विथ द कॉर्पोरेशन ऍज पर सेक्शन 109. नेक्स्ट 17, द कमिशनर में इनकर इमर्जन्सी एक्सपेंडिचर. आयुक्त आपत्कालीन खर्च कसा करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे विदाउट लिमिट, ओनली विथ स्टँडिंग कमिटी अप्रुव्हल, थर्ड सब्जेक्ट टू रिपोर्टिंग टू स्टँडिंग कमिटी अँड ओनली आफ्टर कॉर्पोरेशन अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सब्जेक्ट टू रिपोर्टिंग टू स्टँडिंग कमिटी, नंतर स्थायी समितीस अहवाल देण्यास अटीवर. बिकॉज इन emergencies the commissioner may incur expenditure but must report the same to the standing committee subsequently as per section 69. Next 18, the power to acquire immovable property vests in. अचल मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर, कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बिकॉज decision regarding acquisition, transfer or disposal of immovable property can be taken only by corporation as per section 79. Next 19, municipal officer and servant are appointed by. महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी कोण नियुक्त करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर, कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युनिसिपल कमिशनर, महानगरपालिका आयुक्त. बिकॉज द अपॉइंटमेंट, कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ म्युनिसिपल ऑफिसर अँड सर्वंट वेस्ट इन म्युनिसिपल कमिशनर ऍज पर सेक्शन 53. नेक्स्ट 20, द कॉर्पोरेशन मे डेलिगेट्स इट्स पॉवर टू. महानगरपालिका आपले अधिकार कोणाला सोपवू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट ओनली, सेकंड कमिटी और कमिशनर, थर्ड मेयर ओनली अँड फोर्थ प्रायव्हेट एजन्सीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कमिटीज और कमिशनर, समित्या किंवा आयुक्त. बिकॉज द ऍक्ट अलाउज द कॉर्पोरेशन टू डेलिगेट सर्टन पॉवर टू कमिटी or the municipal commissioner subject to condition as per section 68. Next 21, the authority to frame municipal bylaws vests in. महानगरपालिका उपविधी bylaws तयार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर, कॉर्पोरेशन, स्टेट लेजिस्लेचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बिकॉज municipal bylaws are framed by the municipal corporation through they require approval of the state government to become operative as per section 461. Next 22, bylaw came into force only after. उपविधी means bylaw केव्हा अंमलात येतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल विथ पब्लिकेशन, सेकंड सिग्नेचर ऑफ मेयर, थर्ड passing by corporation and fourth standing committee resolution.
करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल अँड पब्लिकेशन, राज्य शासनाची मंजुरी व राजपत्रात प्रसिद्धी. बिकॉज इवन आफ्टर बिंग फ्रेम बाय कॉर्पोरेशन, by law become enforceable only after state government sanction and publication in the official gazette as per section 461 of 3. Next 23, the power to suspend a resolution of the corporation lies with. महानगरपालिकेचा ठराव स्थगित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर, स्टेट गव्हर्नमेंट. करेक्ट आन्सर आहे 4 स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट मे सस्पेंड एक्झिक्युशन ऑफ द म्युनिसिपल रिझोल्युशन if it is illegal, improper or against in public interest as per section 451. Next 24, audit of municipal account is conducted by. महानगरपालिकेच्या खात्यांचे लेखापरीक्षण कोण करते? तर बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी, डायरेक्टर ऑफ लोकल फंड ऑडिट अँड कॉम्प्टेलर ऑन ऑडिटर जनरल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डायरेक्टर ऑफ लोकल फंड ऑडिट, स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालक. बिकॉज municipal accounts are audited by the director of local fund audit as provided under the act of section 140. Next 25, the ultimate supervisory authority over municipal corporation is. महानगरपालिकांवर अंतिम देखरेख व नियंत्रण कोणाचे असते? तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टेट गव्हर्नमेंट, स्टँडिंग कमिटी, गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. बिकॉज the state government exercise overall supervisory, controlling and intervention power over municipal corporation under the act as per section 451 and 452. तसंच बघा डिझास्टर मॅनेजमेंट, जनरल कंडिशन, त्याच्यानंतर डिसिप्लिन अँड अपील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल टाउन अँड प्लॅनिंग ऍक्ट, ट्री ऍक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.